विद्यार्थी मित्रांनो, दर्खिमने आत्महत्येचे 3 प्रकार सांगितलेले आहेत आणि 3 प्रकारामध्ये जो पहिला प्रकार आहे तो स्वकेंद्रित आत्महत्या हा प्रकार बघितलेला आहे. आणि स्वकेंद्रित आत्महत्या जो प्रकार आहे तो औद्योगिकरण आणि वाढतं वैभव आणि भौतिकवाद किंवा त्याच्यातून आत्मकेंद्रीपणा माणसामध्ये निर्माण झाला आणि त्याच्यातून काय झालेलं आहे, स्वकेंद्रित आत्महत्येचं प्रमाण हे एकंदरीत जगामध्ये वाढलेलं आहे. आणि जगात जरी वाढलेलं असलं तर तुम्हाला सांगतो की अविकसित राष्ट्रापेक्षा किंवा विकसनशील राष्ट्रापेक्षा तुम्हाला सांगतो विकसित राष्ट्र जे आहेत किंवा जिथं आर्थिक वैभव प्राप्त झालेला आहे त्या समाजामध्ये स्वकेंद्रित किंवा अहमभाव किंवा आत्मकेंद्रित आत्महत्येचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. हे दर्खिमनं पटवून दिलेलं आहे. आणि ते पटवून दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दर्खिमनं दुसरा जो आत्महत्येचा प्रकार सांगितलेला आहे, परार्थवादी आत्महत्या, हा आत्महत्येचा दुसरा प्रकार आहे. आता परार्थवादी आत्महत्या म्हणजे काय? दर्खिम म्हणतो की व्यक्ती समाज किंवा समूहामध्ये इतका मिसळून जातो की त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व समाज किंवा समूहामध्ये एकरूप होते. त्याचे स्वतःचे काही मूल्य राहत नाही. तो केवळ समूहाचा एक सदस्य राहतो. तो पूर्णपणे समूहाद्वारा नियंत्रित होतो. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तित्वाचे अस्तित्व संपुष्टात येते. तो समाज किंवा समूहाच्या दृष्टीने विचार करतो, बघतो आणि काही कार्य करीत असतो. याच गोष्टीकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोन बघितले तर असे म्हणता येईल की व्यक्तीमध्ये समूहाच्या प्रती एका अशा उत्तरदायीची भावनाचा विकास होतो की व्यक्ती समूहाकरता कोणत्याही वेळी आवश्यकता पडल्यास प्राण देण्यास तयार होतो. याच्यासाठी काय केलेलं आहे की भारतातील सती प्रथा आणि जपानमधील हाराकिरी ही प्रथा हा परार्थवादी आत्महत्येचं उदाहरण असं सांगितलेलं आहे. परंतु भारतातील सती प्रथा जे आहे ते सती प्रथा हे परार्थवादी आत्महत्या आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्याला कारण कसं आहे की स्त्रीच्या मनात असो अथवा नसो समाजानं काय केलेलं आहे, सतीप्रथेच्या नावाखाली स्त्रीचा बळी घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून सतीप्रथा हे लेखकानं जरी सांगितलं असलं तरी परार्थवादी आत्महत्येचं उदाहरण हे ठरू शकत नाही. परार्थवादी आत्महत्या कशाला म्हणायचं तर तुम्हाला सांगतो की व्यक्ती समूहाच्या संदर्भात एवढा गांभीर्यानं विचार करतो किंवा समूहाच्या ध्येय किंवा उद्दिष्टांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काय देतो, महत्त्व देतो आणि समूहाचं ध्येय हेच आपलं ध्येय मानतो. वैयक्तिक ध्येय किंवा उद्दिष्टांना जीवनामध्ये कोणतंच महत्त्व देत नाही. अशा व्यक्ती परार्थवादी आत्महत्या करत असतात. तर या संदर्भात आपण विचार करत असतो की ज्या काळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनं निर्माण होत असतात त्यावेळी त्या संघटनेचे कार्यकर्ते संघटनेमध्ये संघटनेसाठी स्वतःला एवढं झोकून देत असतात की ते संघटनेसाठी प्राण देण्यासाठी सुद्धा तयार असतात किंवा तशी त्यांची तयारीसुद्धा असते. आणि या संदर्भात आपण सांगू शकतो की त्या काळामध्ये जे समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन निर्माण झालेले आहेत त्या आंदोलनांमधून आपल्याला परार्थवादी आत्महत्या घडलेल्या दिसून येत असतात. उदाहरण घ्या, भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यावेळी मुंबईमध्ये बाबू गेनुने ची हत्या करण्यात आली ती परार्थवादीच आत्महत्या होती असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या जे आत्महत्या होत्या त्या परार्थवादीच आत्महत्या होत्या. कारण त्यांचं वैयक्तिक ध्येय किंवा उद्दिष्ट किंवा वैयक्तिक जीवनाचं ध्येय किंवा उद्दिष्टासाठी त्यांनी स्वतः फासावर चढलेले नाहीत. तर भारतीय स्वातंत्र्यासाठी किंवा
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो पाहिजेत, यासाठी काय झालेलं आहे, त्यांनी आंदोलने केले आणि त्यांना प्रार्थवादी आत्महत्या त्यांच्या वाट्याला आली असं आपण म्हणू शकतो. आता प्रार्थवादी आत्महत्येचं उदाहरण दुसरे घेऊयात की ज्यावेळी 1978ला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद जोशींनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आणि शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेचं जाळं बांधल्यानंतर शेतकरी समाज एवढा एकवटला होता की त्याच्यातून जे आंदोलनं झालेले आहेत आणि ते आंदोलन होत असताना आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपला प्राण गेला तरी चालेल या भावनेतून अनेकदा शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत. उदाहरण घ्या, कर्नाटकमध्ये निपाणी येथे ज्यावेळी तंबाखू आंदोलन झालं आणि तंबाखू आंदोलन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथं गोळीबार करण्यात आला आणि गोळीबारामध्ये 2 शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या आत्महत्येला आपण प्रार्थवादी आत्महत्या म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यातसुद्धा एक आंदोलन झालेलं आहे, मला ठिकाण आठवत नाही, तिथंसुद्धा पोलिसांच्या गोळीबारामध्ये 12 शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. याला आपण प्रार्थवादी आत्महत्या किंवा प्रार्थवादी आत्महत्या म्हणू शकतो. कारण जे व्यक्ती किंवा जे लोक स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून समाजाचा विचार करून समाजासाठी स्वतःचं बलिदान देण्यासाठी तयार असतात, त्या आत्महत्येला प्रार्थवादी आत्महत्या असं आपण म्हणू शकतो. तर दर्खिम पुढं काय म्हणतो की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा समाजातील इतर लोक हे दर्खिम पुढं म्हणतो की देश किंवा राष्ट्राकरिता बलिदान करणारे सैनिक, जहाजाबरोबर जलसमाधी घेणारे कप्तान ही सर्व प्रार्थवादी आत्महत्येची उदाहरणे होत. सिलोनमधील लिटे नावाची एक संघटना आहे. या संघटनांमध्ये काही कार्यकर्त्यांचा एक गट असा आहे की ते आपल्या संघटनेसाठी मरायला तयार असतात. यावरून स्पष्ट होते की गट किंवा समाजाशी व्यक्ती एकरूप होते आणि ते स्वतःचा विचार न करता केवळ गट किंवा समाजाचा किंवा राष्ट्राचाच विचार करते, तेव्हा व्यक्तीमध्ये प्रार्थवादाची भावना निर्माण होते. या प्रार्थवादी भावनेमुळे लोक आत्महत्या करतात. तर तुम्हाला सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, प्रार्थवादी आत्महत्या कशाला म्हणायचं, ज्यावेळी तुम्हाला सांगतो की घरदार सोडून सैनिक राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी सीमेवर बलिदान देत असतात, त्यावेळी ती आत्महत्या जी आहे ती प्रार्थवादी आत्महत्या आहे. तुम्हाला सांगतो की ज्यावेळी जहाजाबरोबर जलसमाधी घेणारे कप्तान असतील, त्याच्यानंतर हे सुद्धा प्रार्थवादी आत्महत्येचं उदाहरण आहे. आणि प्रार्थवादी आत्महत्येचं उदाहरण पटवून देत असताना इथं लेखकानं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे आणि ते उदाहरण अत्यंत मार्मिक आहे असं आपण म्हणू शकतो. श्रीलंकेमध्ये प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली चालणारी जी लिट्टे संघटना होती, सिंहली लोकांची लिट्टे संघटना होती, ह्या लिट्टे संघटनेमध्ये किंवा या समाजामध्ये एवढी काय एकात्मता होती किंवा ही संघटना एवढी काय प्रभावी स्वरूपाची होती की ह्या संघटनेतील जे युवक युवती आहेत त्यांनी समाजासाठी, सिंहली समाजासाठी स्वतःचं बलिदान देण्याची सुद्धा तयारी चालवली होती. आणि तयारी चालवल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की श्रीलंका सैनिक आणि ह्या संघटनेमध्ये अनेकदा युद्ध झालेले आहेत आणि ज्यावेळी अतिशय अतिटची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी भारतानं काय केलं होतं की हे युद्ध शमवण्यासाठी भारतातून 10,000 शांतिदूत म्हणजे शांतिदूताच्या नावाखाली सैनिक पाठवले होते या संघटनेचं आंदोलन मोडून काढण्यासाठी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या काळात काय झालेलं आहे की एक आंदोलनाचा एक भाग म्हणून लिट्टे संघटनेनं राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या घडवून आणली आणि हत्या घडवून आणल्यानंतर तुम्हाला सांगतो
की हे त्यांचं विघातक कृत्य होतं. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की लेटी संघटना आणखी उफाळून येऊ नये यासाठी त्या संघटनेचा जो प्रमुख नेता होता तो प्रभाकरन श्रीलंकन सरकारसाठी वॉन्टेड होता आणि तो सापडत नव्हता. परंतु सुदैवाने काय झालेलं आहे, तो सापडला आणि त्याची हत्या घडवून आणण्यात आली. आणि हत्या घडवून आणल्यानंतर काय झालेलं आहे की ह्या संघटनेचं अस्तित्व हे संपुष्टात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग प्रार्थवादी आत्महत्या जे आहे ते प्रार्थवादी आत्महत्या कोणत्या समाजात घडत असते हे सुद्धा दखिमनं सांगितलेलं आहे की ज्या समाजामध्ये सामाजिक एकात्मतेची भावना मोठ्या प्रमाणात दिसून येत असते त्या समाजामध्ये प्रार्थवादी आत्महत्या घडून येत असते असं दखिमनं सांगितलेलं आहे. आणि म्हणून जेवढा समाज पारंपरिक असेल त्या समाजातील लोक समाजासाठी बलिदान देण्यासाठी केव्हाही तयार असतात असं आपण म्हणू शकतो. प्रार्थवादी आत्महत्येच्या संदर्भात पार्सन्स म्हणतो की प्रार्थवादी आत्महत्या ही सामूहिक आत्महत्येचे प्रदर्शन आहे की ज्यामध्ये व्यक्ती वैयक्तिक हितांना सामूहिक हिताखाली दाबून ठेवण्यामध्ये समर्थ असतो. तर तुम्हाला सांगतो की प्रार्थवादी आत्महत्या हे सामूहिक आत्महत्येचं एक प्रातिनिधिक रूपांतर असतं. प्रातिनिधिक रूपांतर म्हणजे कसं की गृहीत धरा की समाजासाठी असेल त्या संघटनेसाठी असेल तर समजा काही लोक आत्महत्या करत असतील तर तुम्हाला सांगतो की भविष्यामध्ये त्या संघटनेसाठी त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये लोक स्वतःचं बलिदान देण्यासाठी तयार होणार नाहीत. हे कशावरून? आणि म्हणून ते एक प्रातिनिधिक उदाहरण असतं प्रार्थवादी आत्महत्येचं. परंतु एकंदरीत ज्यांनी समूहासाठी किंवा समाजाच्या प्रश्नासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे त्याच पद्धतीनं त्या समाजातील अनेक युवक युवती त्या संघटनेसाठी बलिदान देण्याच्या मानसिक अवस्थेत असतात. आणि म्हणून केव्हा केव्हा काय होतं की प्रार्थवादी आत्महत्येमुळं सुद्धा काय होतं, समाजाचे प्रश्न किंवा समूहाचे प्रश्न हे सुटत असतात असं आपण म्हणू शकतो. कारण शेवटी शासनाला काय असतं, समाजामध्ये शांतता अपेक्षित असते आणि शांतता टिकून राहावी ही सुद्धा शासनाची अपेक्षा असते. आणि म्हणून जो सामूहिक जीवनापेक्षा वैयक्तिक जीवनाकरिता खालच्या पातळीवरचे मूल्यांकन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने परार्थवादी आत्महत्या जे आहे, परार्थवादी आत्महत्याचं आपण दर्खिमच्या अशा पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. आणि विश्लेषण केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नंतरच्या लेक्चरमध्ये प्रमाणक शून्य किंवा असामान्य आत्महत्या हा जो प्रकार आहे हा प्रकार नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात. त्या अगोदर तुम्हाला सांगतो की दर्खिमनं थोडक्यामध्ये आत्महत्येचं जे निष्कर्ष काढलेले आहेत ते कशा पद्धतीचे आहेत ते आपण पाहूयात. दर्खिम म्हणतो की नंबर 1, लोकसंख्येच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी आत्महत्येचे प्रमाण बहुतेक एकसारखे आहे. म्हणजे समजा कोणत्याही राष्ट्रात असेल किंवा जगात असेल तर कमी जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या तेवढ्याच घडून येत असतात. किंवा एखाद्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आणि दुसऱ्या वर्षी आत्महत्या अतिशय कमी झाल्या असं होत नाही. तर ते प्रमाण समसमान स्वरूपात असतं. दरवर्षी कमी जास्त प्रमाणात तेवढ्याच आत्महत्या घडून येत असतात. युवकांपेक्षा वर्धांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. कारण युवकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त असतं तर वर्धांमध्ये नैराश्य आल्यामुळं आत्महत्येचं प्रमाण काय असतं, युवकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण कमी असतं कारण ते आशावादी असतात. परंतु वर्धांमध्ये आत्महत्येचं प्रमाण हे जास्त असतं, ते नैराश्यवादी बनलेले असतात. ग्रामीण समुदायाच्या तुलनेत नागरी समुदायात आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळते. तर
ग्रामीण समाजामध्ये. तर दरखिमने इथं अगोदरच सांगितलेलं आहे की आत्महत्येला कारण जर काय आहे तर सामाजिक एकीकरणाचा अभाव. आणि मग सामाजिक एकीकरणाचा अभाव असल्यामुळे की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये आत्महत्या जास्त घडून येतात. कारण का, ग्रामीण भागामध्ये सामाजिक एकात्मता असते आणि शहरी भागामध्ये सामाजिक एकात्मतेचा अभाव दिसून येत असतो. त्याच्यानंतर विवाहितापेक्षा अविवाहित, विधूर, विधवा किंवा परित्यक्त्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. विवाहित आत्महत्येचं प्रमाण कमी आहे, परंतु विधवा, विधूर, परित्यक्त जे आहे ते त्यांचं विघटन घडून आलेलं असतं. आणि विघटन घडून आल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये नैराश्य येत असतं. आणि नैराश्य आल्यामुळं काय होत असतं, आणि समाजात तेवढ्या प्रमाणात त्यांना प्रतिष्ठासुद्धा उरलेली नसते, प्रतिष्ठा उरलेली नसते. किंवा कुठं तर अशी परिस्थिती होती की त्यांना आश्रय देण्यासाठी कुटुंबातील लोकसुद्धा सहकार्य करत नाहीत. असे लोक आत्महत्येला जवळ करतात, असं दरखिमचं मत आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की विवाहितांपेक्षा अपत्य असलेल्या लोकांपेक्षा अपत्य नसलेल्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. तर विवाहितांमध्ये सुद्धा ज्यांच्या पोटी अपत्य आहेत ते आत्महत्येचा विचार करत नाहीत, असं दरखिम म्हणतो. आणि ज्यांच्या पोटी अपत्य जन्मास आलेलं नाही असे लोक काय करतात, यांच्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, असं दरखिम म्हणतो. आणि मग दरखिम म्हणतो कॅथलिक पंथी लोकांपेक्षा प्रोटेस्टंटपंथी लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. कॅथलिक पंथी हे कट्टरतावादी आहेत. ख्रिश्चन धर्मातील पंथ हा कट्टरतावादी पंथ आहे. तर दुसरा प्रोटेस्टंट पंथ जो आहे आधुनिक विचाराचा पंथ आहे. आणि कमी जास्त प्रमाणामध्ये धर्माचे कमी तत्त्व किंवा धर्माला कमी महत्त्व देणारा पंथ असल्यामुळं तुम्हाला सांगतो की कॅथलिकांमध्ये धार्मिक वृत्ती जास्त असल्यामुळं आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. तर प्रोटेस्टंट लोकांमध्ये धार्मिक वृत्तीचा अभाव असल्यामुळं आत्महत्येचं प्रमाण जास्तीचं आहे, असं दरखिमनं आपले विचार मांडलेले आहेत. त्याच्यानंतर सैनिक सामान्य जनतेपेक्षा जास्त आत्महत्या करतात. सैनिक जे आहेत जे सामान्य जनतेपेक्षा जास्त आत्महत्या करतात, कारण त्यांच्या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादाची भावना प्रबळपणं त्यांच्या अंगी रुजलेली असते. आणि रुजलेली असल्यामुळं त्यांनी वेळोकाळी राष्ट्रासाठी बलिदान किंवा प्राण देण्याची सुद्धा त्यांची मानसिक तयारी असते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सैनिकांचं आत्महत्येचं प्रमाण हे जास्तच आहे, हे आपण मान्यच करावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की गृहीत धरा की एखाद्यानं फाशी घेणं विष पिणं किंवा स्वतःचं जीवन संपुष्ट आणणं यालाच आत्महत्या म्हणायचं नाही बरं का. तर जे राष्ट्रासाठी बलिदान देतात ते सैनिक असतील, राष्ट्राच्या सेवेमध्ये कार्यरत असणारे जहाजावरील कप्तान असतील, किंवा वेगवेगळ्या सेवांमध्ये असताना ज्यांचं बलिदान जात असतं त्यालासुद्धा आत्महत्या म्हटलेलं आहे. आणि ही आत्महत्या ही प्रार्थवादी आत्महत्या किंवा समाजासाठी स्वतःचा प्राण देणारी आत्महत्या आहे, असं आपण म्हणू शकतो. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात आत्महत्येचे प्रमाण अधिक आढळते. दरखिमनं सांगितलं आहे की हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आढळते. कारण विद्यार्थी मित्रांनो की उन्हाळ्यामध्ये अतिशय कडक उन्हामुळं आलिप्तवाद व्यक्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुजत असतो आणि त्याच्यातून व्यक्ती आत्महत्येला जवळ करतो, असं दरखिम म्हणतो. आणि आत्महत्येचा विचार प्रवाह पाहत असताना आत्महत्येचा विचार प्रवाह सामाजिक संघटनेच्या विविध अवस्थेमधून उत्पन्न होतो आणि त्याच्या व्यक्तीवर यंत्रासारखा प्रभाव टाकून त्यापैकी काहींना आत्महत्या करण्यास बाध्य करतो. या आत्महत्येचा विचार प्रवाह व्यक्तीकरता तितका वास्तविक व त्यापासून तितकाच वेगळा आहे. ज्याप्रमाणे रोगाद्वारे मृत्यूला आणणारी भौतिक आणि प्राणीशास्त्रीय शक्ती असते, त्याच आत्महत्येच्या विचार प्रवाहामुळं पीडितांची संख्या ही पूर्वनिर्धारित असते. जो सर्वात कमी प्रतिरोध करतात ते आत्महत्येला बळी पडतात. तुम्हाला सांगतो की ज्यांचे दरखिम म्हणतो की
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे ते आत्महत्येला चटकन बळी पडतात असं दरखिमनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राहिला भाग उद्याच्या किंवा पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात. धन्यवाद. आता एकच प्रकार राहिलेला आहे, तो नंतर पाहू.